धैर्य भाऊजी, धैर्य भाऊजींना सगळं सांगून टाक. हो हो, जे झालंय ते सगळं सांग. हे बघ, ती एकच व्यक्ती आहे जी आता ना सावीला या सगळ्यात बाहेर काढू शकते, वाचवू शकते. मी तर त्यांना सगळं सांगून टाक. ताई मी भाऊजींना, ताई मी कशी सांगू भाऊजींना? नाही आणि आईंनी दिलेली धमकी. ताई आईंना चुकून जरी कळलं ना की हे सगळं मी धैर्य भाऊजींना सांगितलंय, तर माझ्या आर्याला, माझ्या बाळाला ते जीवे मारायला मागे पुढे नाही बघणार. मी नाही आर्या, माझं बाळ काही होणार नाही, काही होणार नाही. देव पाहतोय सगळं, लक्षात ठेव. आणि दुसरं म्हणजे अगं सावीच्या पण जीवाचा प्रश्न आहे ना ग. नीता, आजपर्यंत त्या पोरीने स्वतःचा जीव धोक्यात घालून दरवेळी आपली मदत केली आहे. दरवेळी संकटात आपल्यासाठी म्हणून उभी राहिली आहे. मग आज आपण तिला मदत करायला नको का? तिला आपल्या मदतीची गरज आहे, तर आपण करायला नको? पण ताई, धैर्य भाऊजीने सांगितलं तर ते तिला मदत करतील? नाही म्हणजे त्यांनी सुद्धा सावीला. नाही नीता, मला असं वाटतं धैर्य भाऊजी आजपर्यंत तिच्याशी कितीही चुकीचं वागले असले तरी ते तिच्यावर असे खोटे नाटे आरोप नाही लागू द्यायचे. मला असं वाटतंय ते तिच्यावर असे घाणेरडे डाग तिच्या कॅरेक्टरवर नाही पडू देणार. ते काहीतरी करतील. त्यामुळे आपण त्यांना सांगायला हवं. त्यांना सांगूयात. सावीच्या आयुष्याचा प्रश्न आहे नीता. नीता, चल नीता, चल. सावी नाईक, तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. अरे देवा, वंस, अहो काय केलंय तुम्ही?